हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे. वर्धा इथल्या इव्हेंट सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवाड्याचा समारोप तसंच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय इमारतीचं लोकार्पण झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पीएम जनमन धरती आबा सारख्या अनेक योजना नव्याने सुरू केल्या. राज्यात या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो आहे. वर्धा इथं नव्याने लोकार्पण झालेली प्रकल्प कार्यालयाची इमारत यासाठी महत्वाचं योगदान देईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. कार्यक्रमास आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक उपस्थित होते. मानवी जीवनात मैदानी खेळाचं महत्व अनन्यसाधारण आहे. खेळाडूंना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्याच्या क्रीडा धोरणात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. कबड्डी हा मैदानी खेळ असून जिल्ह्यात अनेक गावोगावी कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या जातात. ग्रामीण भागातील खेळाडूंना कबड्डी खेळाच्या माध्यमातून राज्यासह राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करण्याची संधी उपलब्ध होते. आगामी काळात अनेक क्रीडा स्पर्धा अखिल भारतीय स्तरावर, राज्यस्तरावर, जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात येतील. अशा स्पर्धेतून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून उत्तम खेळाडू तयार होतील असं प्रतिपादन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केलं. अॅमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेनं कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ नागपूर यांच्या वतीनं विदर्भ केसरी रामदास तडस इंडोर स्टेडियम देवळी इथं आयोजित 51व्या देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण भागातील तरुणाईला कबड्डी या खेळाची विशेष आवड आहे. अतिशय कमी गुंतवणुकीत हा खेळ खेळता येतो. या खेळामध्ये प्रचंड चपळाई, संयम, आक्रमकतेची आवश्यकता असते. या खेळाच्या माध्यमातून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. कबड्डी असोसिएशन, विदर्भ संघ नागपूर आणि अॅमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं 9 ते 12 मे या कालावधीत देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. अंतिम सामना आणि बक्षीस समारंभ रामनगर इथल्या शहीद भगतसिंग मैदानावर आयोजित करण्यात आला. या स्पर्धेच्या समारोप सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. वर्धा जिल्ह्यात फुटबॉल प्रेमींची संख्या आणि आवड लक्षात घेता जिल्ह्यात फुटबॉलचे एक्सलन्स सेंटर सुरू व्हावं असा मनोदय यावेळी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी व्यक्त केला. समुद्रपूर तालुक्यात उत्पादित होत असलेल्या वायगाव हळदीमध्ये विशेष गुणकारी तत्व आहे. त्यामुळे या हळदीला विशेष मागणी असते. भौगोलिक नामांकन प्राप्त या हळदीला लवकरच देश आणि जागतिक पातळीवर चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल. या हळदीला प्रमोट करण्यासाठी अपेडा, इफिकी सारख्या संस्थांची मदत घेऊ. शेतकऱ्यांना पॅकेजिंग, मार्केटिंगचं चांगलं प्रशिक्षण उपलब्ध करून देऊ असं पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितलं. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आत्मा, अपेडा, इफिकी स्मार्ट प्रकल्प आणि युनिव्हर्सल एक्सपोर्टरच्या वतीनं वायगाव हळदीची दुबई इथं निर्यात, विपणन आणि प्रसिद्धी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. वायगाव हळद उत्पादक संघानं या हळदीचे भौगोलिक नामांकन मिळवले आहे. समुद्रपूर तालुक्यातील 400 शेतकरी 160 हेक्टरवर या हळदीचं उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांना उत्तम प्रशिक्षण देऊन या हळदीच्या उत्पादनाकडे अधिकाधिक शेतकरी कसे वळतील यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं. या शेतकऱ्यांची टीम आंतरराष्ट्रीय बाजार तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी दुबई इथं पाठवण्यात येणार असल्याचं पालकमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितलं. वर्धा जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी रवी भवन नागपूर इथं घेतला. या बैठकीत त्यांनी वर्धा शहरात प्रवेश करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 361च्या पोहोच मार्गाचं रुंदीकरण, बोगद्याला जोडणाऱ्या रस्त्याचं तातडीनं बांधकाम, नागठाणा इथं सुरू असलेल्या कामाला गती देणं तसंच देवळी इथं स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पादचारी मार्ग आणि सर्व्हिस रोडचं काम लवकर सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आपला कृषीप्रधान देश आहे, त्यात शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. शेतकरी अडचणीत आला तर देश अडचणीत येतो. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करायचं असेल तर त्यांना सिंचन, वीज आणि उत्तम पांदण रस्ते देणं फार आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य शासन यासाठी सातत्यानं काम करत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पांदण रस्ते देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार. त्यासाठी जिल्ह्यात पांदण रस्त्यांचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेतला. यावर्षी 533 रस्त्यांची कामं मंजूर झाली आहे. पांदण रस्त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभ होईल असं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केलं. जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात पालकमंत्र्यांच्या हस्ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वर्धा, सेलू आणि देवळी तालुक्यातील 121 मातोश्री शेत पांदण रस्त्यांचे ई भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आताच आपण ऐकलं तर वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक